सर्व पत्रकार बंधूंचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज विषय भोर नगरपालिकेमधील विविध विकास कामाच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागील वर्षी सन 2023-24 ला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली, त्या बैठकीच्या अनुसरून भोर नगरपालिका मधील काही कामांच्या संदर्भामध्ये मी स्वतः पालकमंत्री महोदयांकडे या कामांची मागणी केली होती आणि ज्या गोष्टी भोर शहरामध्ये गरजेच्या आहेत त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सूचने मागणीनुसार ही कामं सुचवली होती। याच्या संदर्भातलं पत्र त्यावेळेस जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका भोर प्रशासनाकडे दिलं होतं। त्याचा संदर्भ या पत्रान्वये डीपीओंनी त्याच्या सीओंना त्या ठिकाणी पत्र दिलं की या कामांची मागणी जी केलेली आहे या कामांचं अंदाजपत्रक आपण सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासनाकडे देण्यात यावी। ज्यावेळेस मागणी केली त्याच्यानंतर नगरपालिका प्रशासनाने हे अंदाजपत्रक तयार केली आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी त्यांना आढळल्या, त्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे त्यावेळेस सुचवल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गेले अनेक वर्ष भोर शहरातले भुई समाज असेल किंवा इतर व्यावसायिकांनी मटन, चिकन, मच्छी मार्केट साठी त्यांना जागा नव्हती आणि त्याच्यामुळं व्यावसायिकांना पण त्रास होत होता आणि त्याचाच नागरिकांना पण रोडवर त्या ठिकाणी त्रास होत होता। आणि त्यावेळेस आम्ही माहितीच्या माध्यमातूनच नगरपालिकेवर आंदोलन पण मागील काळामध्ये केलं होतं की यांना जागा त्यावेळेस देण्यात यावी आणि सदर कामाची गरज लक्षात घेऊन आम्ही पालकमंत्री महोदयांकडे या कामासाठी निधी मागितला होता। परंतु जी जागा त्या व्यावसायिकांनी मागणी केली होती ती जागा वेगळ्या डिपार्टमेंटला अलोकेट असल्यामुळं सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आपलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आपण राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे कळवलं होतं की आम्हाला ती जागा या पर्पज साठी देण्यात यावी। परंतु त्याचा निर्णय झाला नसल्यामुळं जो निधी आम्ही मागणी केली होती त्या निधीला मान्यता मिळू शकत नाही आणि ही गरज लक्षात घेता आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की अजून तुम्हाला निधी काय पाहिजे असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये सुचवावा। मग त्याच्यानंतर जी नगरपालिकेमध्ये प्रशासनाने, कारण त्यावेळेस प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यावेळेस शहरामधल्या ज्या ज्या ठिकाणच्या गरजा होत्या, ज्या ठिकाणी रस्ता असेल किंवा अंतर्गत गटर लाईन असतील, विविध स्वरूपाची कामं त्याच्यामध्ये जी या कामांच्या व्यतिरिक्त लागत होती त्याचे अंदाजपत्रक सादर केले आणि 5,16,00,000 रुपयांचा निधी त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनी भोर नगरपालिकेसाठी मंजूर केला होता। आता सदर कामं मंजूर झाली, आता त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं आणि परवाच आम्ही मंगळवारी माहितीच्या माध्यमातून सदर कामांचं भूमिपूजन कार्यक्रम घेण्याचं येत्या 7 तारखेला आयोजित केलं होतं। परंतु याची कानकून लागल्यानंतर आता सत्ताधारी आमदार आणि काँग्रेसच्या लोकांनी त्याच्यामध्ये ह्याचं भूमिपूजन घालण्याचा आजचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे। खरं तर आपल्या मार्फत भोर शहरातल्या किंवा संपूर्ण राज्यातल्या लोकांना, मी राज्यातल्या ह्याच्यासाठी म्हणतोय की एकीकडे तुम्हीच मंडळी मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जाऊन पालकमंत्री आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला निधी देत नाही असं राज्यभर डंका पेटवत होते आणि त्याच वेळेस तुम्ही आता सांगताय की हा निधी आम्हीच मंजूर करून आणलाय। म्हणजे एकीकडं निधी जो येतोय तो आमच्यामुळेच येतोय आणि बाहेरच्या लोकांना सांगायचं की आमच्यावर अन्याय होतोय, हा विरोधाभास तुम्हीच करताय। एकतर ते तरी खोटं होतं किंवा हे तरी खोटं आहे। आता हे खोटं कसं नाही तर हे कागद स्वरूपाने त्या वेळेस ज्या ज्या पोच संदर्भाचे पत्र ही तुमच्या सर्वांसमोर आहेत। ही काय आज मी तयार करून दिली नाही, कारण ह्याच्यावर त्या वेळेच्या तारखा, पोच आणि त्याचे संदर्भ त्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। यावर्षी सुद्धा आम्ही शहरामधल्या सर्वांना कार्यकर्त्यांच्या किंवा नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन परत काही कामं सुचवली, त्याला पण जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे दादांनी सूचना केल्या आणि सदर कागदाची 24-25 ची परत मागणी आहे। सीओ आता नवीन आलेत, त्यांच्याकडे मागणी केली की सदर कामांची अंदाजपत्रक तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे तुम्ही सादर करा। माझी या निमित्ताने विनंती आहे आपल्या मार्फत नागरिकांना की निवडणुका आल्यात,
निश्चित स्वरूपामध्ये निवडणूक पद्धतीने लढले जातील, परंतु जे काय होतंय ते माझ्यामुळे होतंय ही भावना किंवा ही प्रवृत्ती ही चुकीची आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदारांना जर एवढी भीती शहरामध्ये वाटते, तुमचं नगरपालिकामध्ये नगरसेवक 17च्या 17 होते, परंतु ज्या पद्धतीने कामकाज मागील काळामध्ये तुमचं झालंय, आता निवडणुका आल्यानंतर सगळं श्रेय मला मिळावं ह्या भूमिकेतून तुम्ही लोकांपुढे जाताय, परंतु तुम्हीच तुमच्या गोष्टी पूर्ण खोट्या आहेत तेच या मार्फत तुम्ही लोकांपुढे आणून देताय. जी मागच्या काळामध्ये आदरणीय अजितदादांनी लोकसभेच्या वेळेस पण आम्ही मंडळींनी मागणी केल्यानंतर अशाच स्वरूपाची बाडगरवीर प्रकल्पाच्या संदर्भात मागणी केलेला निधी ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून मी स्वतः फॉलोअप करत होतो. सदर कामांचे प्रस्ताव त्या नगरपालिकेकडून माझ्या स्वतःच्या नावाने मी घेतले होते आणि त्याच्या पोच त्यांना पण माझ्याकडे पण होते. कामं मंजूर झाल्यानंतर त्या विभागाचे मंत्री, आता मंत्र्यांपुढे पण हे जर विरोधातले मंत्री आहेत, आमदार आहेत, तर हे मंत्र्यांच्या पेक्षाही मोठे असतील की यांनी ती कामं करायला मंत्र्यांच्या वर जाऊन करून घेतली. कारण त्या मंत्र्यांनी भोरमध्ये येऊन त्यावेळेस सांगितलं होतं की जी कामांची गरज आहे लोकसभा निवडणुकीनंतर मंजूर होतील. ती कामं मंजूर झाल्यावर पण मागच्या 10-15 दिवसापूर्वी अशा स्वरूपाचं कामं ज्याचा प्रस्ताव एकही त्यांच्याकडे नाही, जी कामं सुचवली गेली त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवर सगळ्यांपुढे आहेत की त्यांनी कामं कोणती सुचवली होती आणि आम्ही कामं सुचवत असताना या कामांच्या संदर्भातले ठराव त्यावेळेचे कागदपत्र हे तुमच्या पुढे मागच्या परीक्षा निमित्ताने पण सांगितलेले आहे. अशा प्रवृत्ती तुम्ही सर्व वाहिनींनी लोकांपुढे आणावं. एक तर निवडणुका आल्यात म्हणून सगळं श्रेय मला घ्यायचं आणि जेव्हा वाईट काय होईल ते दुसऱ्यामुळे होतंय अशी भावना लोकांमध्ये सांगायची भूमिका या सत्ताधारी आमदारांची आहे. आमदारांना लक्षात यायला लागलंय की आपण 5-15 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या शहरामध्ये विकास कामांचं कुठेही लक्ष दिलं नाही. जे काय केलं थोडंफार त्यावेळेस पालकमंत्री दादाच होते, उपमुख्यमंत्री तेच होते. मग जो निधी आला अगदी भोर तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीपासून वेल्हे तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीपासून त्यावेळेस अंदाजपत्रक सादर करणारे उपमुख्यमंत्री दादाच होते. भोर नगरपालिकेची इमारत त्यावेळेस तर त्यावेळेची भूमिका होती. म्हणजे जी कामं केली अंदाजपत्रकामध्ये मी पण जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केलंय, माझ्याकडे पण अर्थ खातं होतं. शेवटी बजेट खर्चाचा अधिकार हा अर्थमंत्री म्हणून किंवा अर्थ विभागाचे सभापती म्हणून त्या व्यक्तीला असतो. त्यामुळे जे चांगलं झालंय ते माझ्यामुळे झालंय, जे झालं नाही ते दुसऱ्यामुळे झालंय. 15 वर्षामध्ये या माणसांनी कुठेही विकासाच्या भूमिका केल्या नाही. कोरोना काळामध्ये हे कुठं जाऊन बसले होते. ह्या भोर तालुक्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला याची जाण आहे. माझी या निमित्ताने आपल्याद्वारे विनंती आहे की या भूलथापांना भोर शहरातल्या मतदारसंघातल्या आणि राज्यातल्या नागरिकांनी पडू नये. आता हे विरोधक कोणतेही आरोप करायला तयार होतात कारण यांच्याकडून आधीही कामं झाली नाहीत आणि निवडणुकीच्या काळात जर काय नाही झालं, भोर मतदारसंघातल्या लोकांना मी सांगेल किंवा शहरातल्या जे झालं नाही ते यांच्यामुळेच झालं नाही. कारण राज्य प्रतिनिधी म्हणून 15 वर्ष हेच काम त्या ठिकाणी करत होते. त्यामुळं आपणा सर्वांच्या समोर आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मंजूर करून आणलाय श्रेय घेण्याचं काम चालू. माझा जे भूमिपूजन चाललंय त्या ठिकाणी विरोध करायला आपण जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. लोकशाही मार्गाने जिथं आम्ही विरोध करायची भूमिका दाखवतोय ती लोकांपुढे. माझी तुम्हाला तीच विनंती आहे की हे पत्रक तुमच्या माध्यमातून नागरिकांपुढे जावं. संघर्ष करायचा जिथं करायचा असतो तो विचाराचा असतो. इथं काय भांडणं किंवा गुंडागिरी करून ह्या गोष्टी चालत नाही. लोकशाही मार्गाने लोकांना कळतंय ज्या गोष्टी करतायत. आता त्यांची आग अशा पद्धतीने झाली की मागील काळामध्ये काय झालं, कारण लोकांचा स्वाभाविक एक भाव असतो की जे ताजं आहे ते लक्षात ठेवलं जातं. आता ह्या मंडळींना जर कामं ही राहिलीच नसती तर आम्हाला ही वेळ आली असती का कामं करण्याची. ह्यांनी हे केली नाही म्हणून तर आम्हाला ती संधी मिळाली. आज जर ती संधी त्यांनी घेतली असती तर ही काम करायची संधी आम्हाला मिळाली नसती. त्यामुळं रोडवर उतरायला जिथं उतरायचं तिथं आम्ही उतरणार आहे. घोड मैदान जवळ आहे, जास्त लांब लागणार नाही. आम्ही महायुती म्हणून सर्वजण एकत्र आहोत. येत्या विधानसभेला त्याचं उत्तर जनता निश्चित स्वरूपामध्ये घडवेल आणि परिवर्तन हे निश्चित स्वरूपामध्ये लोकांना काही आमिष दाखवली काय झाली तरी माझ्या भोर तालुक्यातल्या सर्व जनतेवर विश्वास आहे. कारण इथून माग ज्या वेळेस सक्षम पर्याय झाले
महायुती म्हणून एकजूट झाली त्यावेळेस त्यांचा कायम त्या ठिकाणी पराभव झालेला आहे.